वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र हगवणे पुसेगावमध्ये त्याचे मित्र राहुल जाधव यांच्याकडे आला होता। फरार असताना साताऱ्यातील पुसेगावमध्ये एका फार्म हाऊसवर जिथं त्यांचा बैल सांभाळण्याकरता दिलेला होता त्या ठिकाणी तो आला होता अशी माहिती सुद्धा मिळते। राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले, त्याच्यामुळे मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा। आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। ते जा म्हणले, मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही। मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो, त्याच्यामुळे मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये आणि या राजेंद्र हगवणेने या असं काही कृत्य केले याची काही मला कल्पना नव्हती। माझ्या तिघांचा संबंध असा आहे की बंडोपंत भेगडे माझा मित्र आहे आणि राजेंद्र हगवणे हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे। या नात्याने आमचे कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र हगवणेंची, त्याच्यामुळे ती आमची ओळख। आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।